हा तवा आहे गॅसवरचा, पण घासल्यानंतर या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आपण जसा कायम तवा घासतो त्याच पद्धतीने मी हा तवा घासला आणि त्याचा इतका काळापणा निघाला. हे बघा, हाताला दिसतच आहे की चकित व्हाल. फक्त 2 कापडाच्या वड्या या ठिकाणी घेतलेल्या आहे आणि त्याने हा तवा घासलेला आहे. एकदम स्वच्छ असा, कितीही जुन्यातील जुना काळा झालेला तवा, तेलकट चिकट. आपण काही वेळेस तव्यावर सुक्या भाज्याही बनवतो, त्यामुळे त्याला असा चिकट काळापणा आलेला असतो, तोही या कापडवड्यांनी निघून जातो. आता सगळ्यात आधी तवा घेतलेला आहे, काळा झालेला चिकट जुना तवा, आणि 2 वड्या घेतलेल्या आहे, कापडाच्या वड्या. आता तवा तापायला ठेवला. ह्या वड्या या पद्धतीने आपण एखाद्या लाटण्याने किंवा मी बत्ता घेतलेला आहे त्याने याची पावडर बनवून घ्यायची आहे, किंवा हातानेही या पद्धतीने अशी कुस्करली की त्याची पावडर बनते. आता यामध्ये आपल्याला अजून 1-2 वस्तू टाकायच्या आहे की ज्याने आपल्या तव्याचा एवढा काळापणा निघल की त्या आपण बघतच बसाल. आता मी 1 चमचा मीठ टाकलेला आहे यामध्ये. फक्त अजून एकच वस्तू यामध्ये टाकायची आहे, ती म्हणजे अगदी 1 ते 2 चिमूट सायट्रिक ॲसिड, लिंबू टाकलेला आहे. आता हे व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे. तवा चांगला तापून द्यायचा. तवा तापल्यानंतर आपण हे जे पावडर बनवून घेतलेली आहे ती सगळ्या तव्यावर या पद्धतीने टाकायची आहे. सगळ्या तव्याला लागली जाईल, कडाला पण. या पद्धतीने ही पावडर टाकून घ्यायची. आता हे बघा, ही जी पावडर टाकतात त्याचे काळे असे बुडबुडे निघायला लागलेले आहे. आपण असा साबण किंवा घासणीने कितीही तवा घासला तरी त्याचा जो काळापणा आहे तो निघत नाही. तेलकट निघतो, पण जो काळा आहे तो निघत नाही. आणि पटकन फक्त 5 मिनिटं आपल्याला या तव्याला घासावा लागेल. आता सगळीकडं ही जी पावडर आहे ती लावून घ्यायची. आता हिचा कलर बदललेला आहे, काळी झालेली आहे. आता तवा थोडासा कोमट होऊन द्यायचा. त्यानंतर मी घासणीने घासायला घेतलेला आहे. या पद्धतीची घासणी घ्यायची आहे. आता याला मी म्हणणार नाही की घासावं लागेल, फक्त कमी वेळेत, आणि तवा एकदम क्लीन असा निघतो आपला आणि एकदम प्लेन तवा होतो. फक्त 5 मिनिटं घासावा लागेल घासणीने. मी हा तवा 5 मिनिटं नंतर घासला. त्याचा एवढा काळापणा निघाला की आपलं जे वंगण असतं त्या पद्धतीने या तव्याचं काळं निघालेलं आहे. अजून मी चांगला निघण्यासाठी अजून 1-2 मिनिटं घासणार आहे, कारण जेवढं घासलं तेवढं तव्याचा काळापणा जो आलेला आहे तो निघतो. 8 दिवसातून या पद्धतीने तवा घासला की एकदम क्लीन आपला तवा असतो, कितीही जुना असला तरी. आणि चपात्या भाजायलाही वेळ अजिबात लागत नाही. त्यामुळे चपात्या, भाकरी, त्यामुळे गॅसचीही बचत होते. या पद्धतीने आपला तवा निघालेला आहे. अजून थोडा घासला असता तर हे जो थोडा काळा आहे तोही निघाला असता. मी फक्त 5 मिनिटं या तव्याला घासला. एकदम प्लेन असा आपला हा तवा निघालेला आहे. तवा काळा नसला की चपात्याही पटकन भाजल्या जातात आणि गॅसचीही बचत होते. तवा तापायला वेळ लागत नाही.
या पद्धतीने असा हाताने हात लावला की एकदम प्लेन असा तवा आपला निघालेला आहे.